हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे लक्ष्मीपूजन, तर आम्ही त्याची तयारी चालू केलेली आहे आता. आणि ब्लॉग आम्ही करणार नव्हतो आज, निवांत पूजा करू हे करू असं चालू होतं, पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू आमच्या घरची पूजा. आणि पहिली दिवाळी आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आमच्या घरी कसं पूजा करतो वगैरे सगळं. तर आता मी रांगोळी काढत आहे आणि इथे आम्ही पूजा मांडतोय. हां, इथे पूजा मांडणार आहेत. मग बघू काय काय होतं ते आणि पुढे काय करतो. प्लॅन आमचं काहीच ठरलेलं नाहीये, तर मला बोलूच देत नाहीत बघा, लगेच कट करायचं असतं त्यांना. चला मी रांगोळी काढून घेते गाईज आता. इथं बसली रांगोळी काढत, मी कसं ठेवू वर पूजाचं सामान? माझं काम मला पटकन करून घ्यायचं होतं. हा, पटकन करून घ्यायचं होतं. इथं एवढं ब्लॉक केलं मी, इथं कसं ठेवू सामान? तुम्हाला मी केव्हापासून म्हणत होते की अजून ठेवा तिथे. माझे पण काम अडून बसलेत. म्हणलं आता करा काय करायचं. काय तिथं माणूस नाही काढायचंय. माणूस आहे का? फुल आहे. चोच दिसत आहे कशाची तरी. हे डोळा आणि हे चोच, दोन चोच वाला प्राणी. आता 3 बना. कसं काम स्वतःची कामं लवकर होत नाहीत म्हणून दुसऱ्याला असं डिस्टर्ब का? बर बघा हे बघा, यांना मी करू दिलं नाही ना. मी बसले लवकर रांगोळी काढायला म्हणून अशी करत. कसं ठेवू मी तिकडे? ठेवायचं जसं ठेवायचं तसं मला. झोप कसं कॅप्चर केलं नाही तू झोपलेलं काम करत करत. आणि इथे अर्जुनचं सगळ्या दिव्यांमध्ये तेल घालणं वगैरे चालू होतं. आणि खरंच अर्जुन मदत करू लागत होते आम्हाला. इतकी मदत झाली ना त्यांची, आणि त्यामुळेच मी त्यांचा व्हिडिओ घेत होते. आणि लगेचच बघा त्यांची जी नाटकं आहेत ना ती चालू झाली. मी खूप दमलो, हे असे व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्यांना कळालं होतं, म्हणूनच माझी कंबर दुखते आता, मी एवढं काम केलं. अशी नाटकं त्यांची चालू झाली होती. अर्जुन ना बापरे, नुसतं भांडणं करत राहतं. काय पडलं खाली? पप्पानी आणलेली. या दोन बायांचं काही सरत नाही मेकअप. आता तर वेळा चालू लेशा नाही. पूजेची सगळी तयारी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही पण घरचे सगळेजण छानपैकी तयार झालो होतो. आणि ही बघा, ही जी आज मी वेअर केली ना ती माझी दिवाळीची साडी होती. आणि बऱ्याच जणांनी माझ्या शॉर्ट्समध्ये पण प्रश्न विचारले होते की तू दिवाळीची साडी कुठून घेतलीस वगैरे. तर मी पुण्यामधूनच माझी साडी घेऊन आले होते आणि सोबतच आईंची पण. तर आमची शॉपिंग दोघींच्या साड्यांची आम्ही पुण्यालाच केली होती. त्यानंतर मग आम्ही पूजेला सुरुवात केली आणि इतकं घरामध्ये छान वाटत होतं. आता शॉर्ट्स व्हिडिओमधून तर तुम्हाला कळालंच आहे आम्ही पूजा कशी केली काय वगैरे. पण म्हटलं चला तुमच्यासोबत एक लॉंग व्हिडिओ पण शेअर करावा, म्हणून आम्ही लॉंग व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. इथे आम्ही दिवे लावून घेत होतो सगळे लक्ष्मी समोर. आणि आमच्या सासरी अशी पद्धत आहे की सगळे जे दिवे लावलेले असतात ना ते आधी पूजा होईपर्यंत लक्ष्मी समोरच ठेवले जातात. आणि जेव्हा आपली पूजा होते त्यानंतर मग ते दिवे अंगणामध्ये छतावरती ठेवायचे असतात. तर अशी काहीशी पद्धत आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण थोडंसं पण इकडे तिकडे गेलं की पद्धती चेंज होत राहतात. तर तसंच काहीतरी. त्यानंतर छान मम्मी पप्पांनी आरती केली, आम्ही दोघांनी आरती केली, अर्जुननी मग नारळ फोडलं. आणि त्यानंतर मग मी सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. म्हणजे ना लक्ष्मीचा प्रसाद मला तर खूप जास्त आवडतो. यामध्ये जे बत्ताशे आणि सोबत मुरमुरे असतात ना ते मला खरंच खूप जास्त आवडतात. मग काय मी प्रसाद दिला. मग अर्जुनलाही नमस्कार करायचा होता म्हणून त्यांनी परत सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला. सगळ्यांचा त्यांनी पण आशीर्वाद घेतला. आणि मग दिवाळी असली की असंच सगळ्यांना कॉल करणं वगैरे आमचं नंतर चालू झालं विश करण्यासाठी. हे बघा इथं येऊन प्रसाद पूर्ण ते वाटीच घेऊन आले प्रसादाच्या आणि इथं खात बसले. बत्ताशे शोधून खाते त्यातले. मी म्हणते कुठे गेले इथं हे करत बसले. म्हणलं बत्ताशे तुम्ही ठेवणार आधी खाते मी. देवा मुरमुरे सोबत खा, छान लागतं ते. अहो डाव्या हातावर घेत आहे. आणि आता बघा पूर्ण पूजा झाल्यानंतरचं मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. अशी दिवे आम्ही समोर ठेवले होते, ही रांगोळी, थोडंसं असं फुलं वगैरेचं डेकोरेशन केलं होतं. मस्त अशी दिवाळी पूजा झाली. हाताचा अंधार येतोय म्हणून एक्सप्रेशन बघितले का? मग मी छान दिसत नव्हते ना. मस्त अशी पूजा झाली. आता आम्ही दिवे ठेवतोय. हॅपी दिवाळी. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा गाईज. तुमची दिवाळी खूप छान आनंदात सुखात समाधानात जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि हॅपी दिवाळी.
तर आम्ही दोघं कसं दिसतोय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तरी याची साडी आणि हे माझा ड्रेस कुर्ता जसं आम्ही तयार झालो आणि छान आता दिवे आम्हाला इकडे ठेवायचे गेट समोर सगळीकडे. पूजा वगैरे करून घेतली आम्ही. खूप छान पूजा झाली आणि आम्ही आता तिथे बोलू शकत नव्हतो म्हणून सगळा व्हॉइस ओव्हर केलेला आहे. कुठे कुठे म्युझिक टाकलेलं आहे. तर तुम्ही ते आय होप एन्जॉय केलं असेल. तर गाईज चलो दिवे ठेवतो आम्ही.